नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत गावाने संकल्प एस-एस-सी रेल्वेच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, फायनली एस-एस-सी सिलेक्शन फेज 14चा न्यू नोटिफिकेशन तुमच्या समोर आलंय. एक चांगल्या वॅकन्सी 3000च्या आसपास वॅकन्सी ह्या नोटिफिकेशन मध्ये आल्यात. आता जे मुलं फर्स्ट टाइम हे काहीतरी सिलेक्शन पोस्ट आहे हे फर्स्ट टाइम ऐकत असतील, त्यांना माहिती नसेल सिलेक्शन पोस्ट नक्की काय आहे, तर हा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. 100% एक लाईफ चेंजिंग व्हिडिओ तुमच्यासाठी हा होऊ शकतो. कारण की एक परीक्षा आणि 1,00,000ची नोकरी अशी ही परीक्षेची ओळख आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. 10वी झालेले असतील, 12वी झालेले असतील, ग्रॅज्युएशन झालेले असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सर्व लेवलसाठी या एस-एस-सीच्या नोटिफिकेशन मध्ये पोस्ट आहेत. खूप चांगली सॅलरी आणि एकच परीक्षा मित्रांनो यामध्ये तुम्हाला द्यायची आहे. कुठला इंटरव्ह्यू नाही, कुठली मेन्स नाही आणि काहीच झंझट नाही. एक परीक्षा फक्त 200 मार्क्सची. ठीक आहे, पूर्ण नोटिफिकेशन प्रॉपरली डिस्कस करणार आहेत आपण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टेन्शन तुम्हाला सगळ्यांना आहे ते म्हणजे कुठली पोस्ट कोड सिलेक्ट करायची आहे, पोस्ट कुठल्या सिलेक्ट करायच्या, त्याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे, मी इलिजिबल आहे का नाही, एक्सपिरियन्स लागतो का. तर त्या तुमच्या सगळ्यात झंझटीचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ मी घेऊन आलोय. यामध्ये मी 4 तासाच्या मेहनतीनंतर 10वीच्या मुलांसाठी पोस्ट, 12वीच्या मुलांसाठी पोस्ट आणि ग्रॅज्युएशनचे वेगवेगळे ग्रॅज्युएशन असतील. मग कुणाचं बीएससी केमिस्ट्री असेल, कुणाचं बीएससी फिजिक्स असेल, कुणाचं बीएससी विथ फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असेल. ठीक आहे, असे वेगवेगळे क्वालिफिकेशनच्या मुलांनी कुठल्या पोस्ट कोडने फॉर्म भरायचा आहे हे डिटेलमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. तुमचं काम आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत जे जे मुलं एस-एस-सीची तयारी करतायत आणि ह्या क्वालिफिकेशन मध्ये जर तुमचा कुठला विद्यार्थी, तुमच्या ओळखीमध्ये तुमचा कोणी फ्रेंड असेल, तुमचा रिलेटिव्ह असेल, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला मित्रांनो, सुरुवात करूयात आपण. बघा, तत्पूर्वी जे विद्यार्थी एस-एस-सी रेल्वेची फुल टाइम तयारी करू इच्छिता ऑफलाईन फॉर्मॅट किंवा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये, तर आपली नवीन बॅच 15 एप्रिल पासून सुरू झाली आहे. डेमो सध्या सुरू आहेत. बॅचचं टायमिंग आहे 1 ते 6, दररोज 5 तास. ठीक आहे, प्रॉपर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्रातील एक टॉप आणि डेडिकेटेड टीम तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, खाली फोन नंबर मी दिलाय, त्या फोन नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची इन्क्वायरी करू शकता. ओके, चला नोटिफिकेशन कडे येऊयात. महत्वाच्या डेट्स काय आहेत बघा. 13 एप्रिलला नोटिफिकेशन आलेलं आहे. लास्ट डेट आहे 4 मे. ही डेट लक्षात ठेवा, 4 मे. त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन 4 मे पर्यंत तुम्ही करू शकता. जर फॉर्म पूर्ण फिलअप झाला आणि फक्त पेमेंट करायचं तर 5 मे पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. परंतु थांबायचं नाहीये. एस-एस-सीच्या वेबसाईट शेवटचा आठवडा चालत नाही, वाईट अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघितला की लगेचच फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. ठीक आहे, एक्झाम कधी होणार आहे तुमची, तर जून 2026 मध्ये टेंटेटिव्ह एक्झामची डेट त्यांनी दिली, महिना दिलाय. सांगता येत नाही, जूनच्या एंडला होऊ शकतं किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम चालू होऊ शकते. ओके, तर जागा किती आल्यात. मागच्या वेळेस 2,500च्या आसपास जागा होत्या. यावर्षी बघा 500 जागा वाढल्यात. 3,000च्या आसपास वॅकन्सीज आहेत. एक चांगल्या वॅकन्सीज या ठिकाणी आपल्यासाठी अवेलेबल आहेत. ओके, आता यामध्ये एज लिमिट बघा. आता तुम्हाला जनरल नोटिफिकेशन सारखं हे नोटिफिकेशन दिसणार नाही. हे नोटिफिकेशन थोडंसं वेगळं आहे. हे कॉम्प्लेक्स नोटिफिकेशन आहे. त्याच्यामुळे बघा, महाराष्ट्रातील भरपूर युट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, परंतु इतका डिटेल्ड आणि प्रॉपर व्हिडिओ तुम्ही कुठंच बघणार नाही, ही खात्री देतो मी तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये बघा 18 ते 25 वय असेल, 18 ते 27 असेल, 18 ते 28 असेल, 18 ते 30 असेल, असे वेगवेगळे वयोगटासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टने फॉर्म भरायचे आहेत. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका, मी सगळं सांगणार तुम्हाला, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ओके, एज लिमिट तर तुम्ही बघितलं. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज जसं असतं तसं याला देखील आहे. SC/ST 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष. ठीक आहे, पुढे पॅटर्न, सगळ्यात मोठा गेम चेंज जो केला आहे तो म्हणजे ह्या पॅटर्ननेच केलाय. यावेळेस काय बदल झालाय, तर यावेळेस सेक्शनल टायमर दिलेला आहे. बरोबर ऐकलंय तुम्ही मित्रांनो, सेक्शनल टाइम एस-एस-सीच्या परीक्षेमध्ये सेकंड टाइम इंट्रोड्यूस झाला आहे. सर फर्स्ट टाइम केव्हा झाला होता, लास्ट इयरला एस-एस-सी CPO दिल्ली पोलीसच्या एक्झाम मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केला होता आणि यावेळेस त्यांनी सेकंड एक्झामला या ठिकाणी सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस केला आहे. जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन 50 मार्क्स, त्यानंतर जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्स, ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स 25 क्वेश्चन 50 मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 50 मार्क्स. आता या ठिकाणी प्रत्येक सेक्शनला 15-15 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, आता देव जाणे की मॅथ्सचं सेक्शन तुम्ही कशा टाईपमध्ये करणार, कारण बाकी सेक्शन तर होऊन जातील, मॅथ्सला मात्र तुम्हाला प्रॉपर गायडन्स असल्याशिवाय तुम्ही हा सेक्शन करू शकणार नाहीत. पुढे
तर वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय करता येऊ शकतं का? कारण की 70-80 पोस्ट आहेत फक्त वेस्टर्न रिजनला. सर मी एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करू शकतो का? बिलकुल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर माझं ग्रॅज्युएशन झालंय, तर मी 10वी लेवल, 12वी लेवल आणि ग्रॅज्युएशनला अप्लाय करू शकतो का? तीनही लेवलच्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 10वी लेवलच्या 3 पोस्टला तुम्ही इलिजिबल आहे तर 3 वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील. 12वी लेवलच्या 2 पोस्टला तुम्ही इलिजिबल आहे तर 2 फॉर्म भरावे लागतील, त्याची सेपरेट फीस तुम्हाला भरावी लागेल. ग्रॅज्युएशनला एकाच पोस्टला इलिजिबल आहे त्याचा एक वेगळा फॉर्म भरावा लागेल. मग सर परीक्षा पण जितके फॉर्म भरले तितक्या परीक्षा द्यायच्यात का? नाही. तर 10वी लेवलवर 10वी लेवलच्या 3 जरी पोस्टचे फॉर्म भरले असतील, परीक्षा देताना 10वी लेवलची एकच पेपर द्यायचा. 12वीचा तुम्ही एक जरी पोस्ट कोड भरला असेल तर 12वी लेवलचा एकच परीक्षा तुम्हाला द्यायची. ग्रॅज्युएशन लेवलचा एक जरी पोस्ट कोड तुम्ही भरला असेल तर एकच परीक्षा तुम्हाला द्यायची. तर ह्या टाईपमध्ये जर ग्रॅज्युएशनचा तुम्ही पोस्ट कोड भरला नाही, तुम्ही 10वीचा भरला नाही, तुम्ही फक्त 12वीचा पोस्ट कोड भरलाय, तर पेपर देखील फक्त तुमचा 12वीचाच तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही तिथं 12 पोस्टला अप्लाय करू शकता. पण त्या 12 पोस्टला जरी अप्लाय केलं तुम्ही तरी तुम्हाला मॅक्झिमम किती परीक्षा द्यायच्या? सेंटरवर, परीक्षा सेंटरवर किती वेळा जायचंय? मॅक्झिमम 3 वेळेस. 10वी साठी एकदा, 12वी साठी एकदा आणि ग्रॅज्युएशन साठी एकदा. ठीक आहे. माझ्या मते तुम्हाला आता मी प्रॉपर समजून सांगू शकलो असेल की कशा टाईपमध्ये फॉर्म किती जरी भरले तरी परीक्षेला 3दाच जायचंय. ते पण 3दा कधी? एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालंय तर 3 वेळेस जायचंय तुम्ही. ठीक आहे. ओके. आता पुढे बघूयात आपण. एज्युकेशन, क्वालिफिकेशन अँड एज लिमिट. ओके. तर तुमचं जी एज लिमिटची काउंटिंग जी आहे, एज लिमिटची काउंटिंग ती कधीपर्यंत होणार आहे? 1/1/2026 पर्यंत. एखाद्या पोस्ट कोडसाठी एज लिमिट दिलंय 18 ते 25. तर हे 25 जो कट ऑफ क्रायटेरिया आहे एजचा, हा कधीपर्यंत कॅल्क्युलेट करायचा आहे? तर 1/1/2026 पर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपलं वय कॅल्क्युलेटरवर चेक करायचंय की किती भरतंय. ठीक आहे. याच्यानुसार तुम्हाला एज लिमिट कॅल्क्युलेट करायचंय. आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सपोज ग्रॅज्युएशन आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन 4 मे पर्यंत तुमच्या हातात रिझल्ट येणार नाहीये, तर तुम्ही ग्रॅज्युएशनचा फॉर्म भरू शकणार नाहीत. ठीक आहे. परत एकदा सांगू का तुम्हाला? 4 मे पर्यंत जर तुमचा रिझल्ट 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, तुमच्या हातात नसेल रिझल्ट, भले का ते म्हणजे हार्ड कॉपी नसेल, युनिव्हर्सिटीचा रिझल्ट वेबसाईटवर आला असेल तरी अलाउड केलं जातं, परंतु रिझल्टच आला नाहीये ना युनिव्हर्सिटीवर हार्ड कॉपीमध्ये, तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. मग तुम्हाला लोअर क्रायटेरियावर जावं लागेल. ग्रॅज्युएशनला तुम्ही लास्ट इयरला असाल, वेट करत असाल रिझल्टचा, तर 12वीचं वर तुम्हाला फॉर्म भरावे लागतील. ठीक आहे. चला पुढे जाऊया. ओबीसी सर्टिफिकेट. खूप मुलांना दरवेळेस एसएससीचा त्रास असतो, तो म्हणजे ओबीसी सर्टिफिकेटचा. होतं काय की मुलांचं कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजनच क्लिअर होत नाहीये की सेंट्रल ओबीसीचं सर्टिफिकेट हे प्रत्येक वर्षी रिन्यू करावं लागतं. मुलांचा फोन येतो की सर स्टेटमध्ये तर नॉन क्रिमिलियर 3 वर्ष अलाउड आहे, त्याच्यावर 3 वर्ष त्यांनी डेट दिली. अरे बाबा, ते नॉन क्रिमिलियर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट लागतं आणि त्याची व्हॅलिडिटी 1च वर्ष असते, जी प्रत्येक वर्ष रिन्यू करावं लागते. आता यांनी क्लिअरली काय सांगितलंय? जे ओबीसी कॅन्डिडेट आहे तर त्यांनी क्रुशियल डेटच्या अगोदर, क्रुशियल डेट किती दिलेली त्यांनी? 4 मे 2026. याच्या अगोदर तुमच्याकडे सेंट्रल ओबीसी असणं बंधनकारक आहे. ठीक आहे. याच्या अगोदरचं 4 मे 2026. आता एखाद्याकडे नसेल तर अर्जंट काढून घेतलं आत्ता तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. ओके. त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट केव्हाचा लागेल? तर 2025-26 फायनान्शियल इयरचा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. 2025-26 म्हणजे लास्ट फायनान्शियल इयरचं. ओके. त्यानंतर अप्लाय कसं करायचंय? तर तुम्ही वेबसाईटवरून अप्लाय करू शकता, तुमचा लॉग इन करून. नाही वेबसाईटवर तर तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन पण आहे एसएससीचं, तुम्ही त्याच्यावरनं देखील माय एसएससी, बघा एक त्यांनी नवीन ऍप्लिकेशन काढलंय माय एसएससी मोबाईल. तर हे मोबाईल अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे, याच्यावरनं तुम्ही फॉर्म भरू शकता. नाही तर ssc.gov.in वर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचंय. आणि हा, रजिस्ट्रेशन वरनं लक्षात आलं, जर एखादा विद्यार्थी नवीन असेल, ज्याने अजूनपर्यंत एसएससीचे फॉर्म भरले नाही, तर त्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याला म्हणतात OTR, वन टाइम रजिस्ट्रेशन. त्याला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचंय आणि मग फॉर्म फिल करायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याने, आता बघा एसएससीची वेबसाईट बदललेली आहे. आता हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, एखादा विद्यार्थी 2-3 वर्षापूर्वी त्याने एक्झाम दिली, त्यावेळेस वेबसाईट जुनी होती.
त्यावेळेस त्याचं रजिस्ट्रेशन त्याच्यावरती होतं. मग सर तो रजिस्ट्रेशन नंबर चालेल का? चालणार नाही. नवीन वेबसाईटवरती नवीन रजिस्ट्रेशन नंबर, नवीन OTR जनरेट करावा लागेल आणि त्या रजिस्ट्रेशनवर केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आणि एखादा फ्रेशर विद्यार्थी असेल ज्याने अजून SSCची एक्झाम दिल्या नाही, त्याच्यासाठी तर प्रश्नच नाही. त्याने न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय. कुठे? न्यू रजिस्ट्रेशनवर. हे बघा, अशा टाईपमध्ये तुमच्या समोर इंटरफेस दिसेल. वेबसाईट असेल, मोबाईल असेल, तर खाली बघा न्यू युजर रजिस्टर नाव. तर या रजिस्टर नाव वरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन, तुमचं ईमेल ID, फोन नंबर, आधार ऑथेंटिकेशन या सगळ्या प्रोसेसेस कंप्लीट करायच्यात आणि मग तुम्हाला फॉर्म फिल करायचे आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म फिलिंगसाठी सेपरेट व्हिडिओ हवा असेल, स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंगसाठी, तर कमेंटमध्ये जरूर सांगा. तो व्हिडिओ देखील आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ओके. त्यानंतर साइन तुम्हाला अपलोड करायचं. बघा, फोटो आणि साइन इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला लाईव्ह कॅप्चर करायचा आहे तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने. ठीक आहे. तुमच्या अँड्रॉइड ॲप जे आहे माय SSC ॲप्लिकेशन, त्याच्यावरती लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे तुम्हाला. त्यामुळे फोटो अपलोड करायचा प्रश्न नाही. मग सर सिग्नेचरचं काय आहे? सिग्नेचर मात्र तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. त्यांनी ज्या ज्या फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर दिलंय त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये बघा. सिग्नेचर तुम्हाला JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याचं हाईट विड्थ सगळं दिलेलं आहे. 10 ते 20 KB मध्ये तो फोटो तुम्हाला गुगलवरनं रिसाईज करावा लागेल आणि तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. याच्यात पण ज्यांनी आधार ऑथेंटिकेशन, आधार बेस ऑथेंटिकेशन केलेलं आहे, म्हणजे आधार नंबर टाकला, त्यानंतर आधारवर जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP आला आणि आधार बेस ऑथेंटिकेशन एखाद्याने केलं असेल, तर त्याला साइन किंवा फोटोच्या क्रायटेरियावर रिजेक्ट केलं जाणार नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आधार लपवतात, आधार सांगत नाहीत, तर त्यांना इथं लॉस होणार आहे. ठीक आहे. तर आधार बेस ऑथेंटिकेशन केलं तर तुम्हाला फोटो आणि साइनच्या बेसवर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पुढे फीज किती आहे? तर बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SSC असतील किंवा बाकी पण एक्झाम असतील त्याला फीज खूप कमी असते. स्पेशली SSC ला सांगायला गेलं तर फक्त 100 रुपये फॉर्म फी असते. मग 100 रुपये म्हणजे काय? एक पोस्ट कोड भरला सिलेक्शन पोस्ट मध्ये, एक पोस्ट कोड WR 13826 एक पोस्ट साठी तुम्ही भरला, 100 रुपये भरायचे. WR 14826 दुसरा पोस्ट कोड आहे, परत 100 रुपये भरायचे. तर यामध्ये तुम्हाला ज्याच्यात जास्त पोस्ट किंवा तुमचं क्वालिफिकेशन ज्या ज्या पोस्टला लागू होतंय, जे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, पात्रता प्रत्येक याची पोस्ट कोडसाठी, तर त्याच पोस्ट फक्त इम्पॉर्टंट भरायच्या तुम्हाला, कारण की तुम्हाला 100 रुपये प्रत्येक फॉर्मची फी भरायची आहे. आता ही फॉर्म फी कुणाला नाहीये तर बघा, वुमन कॅन्डिडेटला फॉर्म फी फ्री आहे. बरोबर. ठीक आहे. महिला मंडळाला फॉर्म फी नाही. त्यामुळे सगळे जेवढे पोस्ट कोड असतील भरून टाका ज्याला तुम्ही इलिजिबल आहेत. त्यानंतर SC ST मध्ये जे विद्यार्थी असतील तर त्यांना देखील फॉर्म फी नाही, एक्झम्पशन आहे. त्यानंतर PWD कॅन्डिडेट, हँडिकॅप कॅन्डिडेटला नाही, एक्स सर्व्हिस मधला देखील फीज नाही. ठीक आहे. एवढे सगळे लोक एक्झेम्प्टेड आहे, म्हणजे यांना फॉर्म फी नाही. तुम्हाला लास्ट डेट कधी आहे? परत एकदा सांगतो, 5 मे लास्ट डेट आहे, रात्री 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. पुढे करेक्शन विंडो. जर फॉर्म भरताना सर चुकी झाली आमच्याकडनं, काहीतरी चूक झाली आमच्याकडनं, डेटा चुकीचा गेलाय, सर चेंज करता येईल का? तर SSC खूप दयाळू आहे. एक करेक्शन विंडो SSC ओपन करते. तुमच्या लास्ट फॉर्म फिलिंगची लास्ट डेट किती आहे? 5 मे. त्यानंतर काही दिवस ते वेळ घेतात आणि बघा 11 ते 13 3 दिवस त्यानंतर परत एकदा तुम्हाला फॉर्म करेक्ट करण्यासाठी ते संधी देतात. म्हणजे काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्हाला करेक्ट करता येतात. आता या किती वेळा करता येतात? फक्त 2 वेळेस. म्हणजे एकदा तुम्ही करेक्ट केला आणि परत कळालं अरे परत चुकी झाली आहे, हा ना, तर तुम्ही जास्तीत जास्त 2दा करू शकता. आणि पहिल्यांदा तुम्ही करेक्ट केला तर 200 रुपये आणि दुसऱ्यांदा करेक्ट केला तर 500 रुपये तुम्हाला फॉर्म फीज भरायची आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक फॉर्म भरतानाच आरामात भरा, चुका करू नका. विचार करा, फॉर्म फी 100 आहे आणि त्याला करेक्ट करायला 200 रुपये लागताय, तर एवढे कुटाने करायचे नाही. व्यवस्थित डोकं शांत ठेवून फॉर्म भरायचा. आता महत्वाच्या पार्टकडे येऊयात व्हिडिओजच्या. ते म्हणजे काय? तर 10वीच्या मुलांनी कुठले फॉर्म भरायचे, कुठला पोस्ट कोडसाठी फॉर्म भरायचा आहे, एकदम विचारपूर्वक मी ह्या पोस्ट तुमच्या समोर आणलेल्या आहेत. लिटरली मित्रांनो 4 तास गेलेत माझे व्हिडिओ म्हणजे PPT बनवण्यासाठी. तर एक लाईक तर बनतो, प्रामाणिकपणे लाईक करा. तुम्हाला वाटत असेल की खरंच व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि एका तरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानं बघा, आता पोस्ट कोड कुठली? WR 10126 MTS पोस्ट आहे. 70 वॅकन्सी. बाबा 70, इथं 2-2 वॅकन्सीज असतील तरी देखील हा फॉर्म म्हणजे असं वाटतं की बापरे खूप वॅकन्सी आल्या. सिलेक्शन पोस्ट म्हणजे खूप कमी वॅकन्सी देतात.
इथं 70 वॅकन्सीज आहेत. 10वी किंवा ITI झालेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन WR 10-226 10 वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये मात्र 10वी लागती प्लस ITI लागतो. ITI कशा कशात? फिटर असेल, टर्नर असेल, वेल्डर असेल, मशिनिस्ट असेल, यापैकी एका जरी ट्रेडमधून त्याने ITI केला असेल 10वी सोबत तर तो फॉर्म भरू शकतो. तिसरी आहे मेकॅनिक WR 12-826. UR साठी एकच जागा आहे. पण जर कोणाचं मोटर व्हेकल किंवा ऑटोमोबाईल मध्ये ITI झाला असेल त्याने मात्र जरूर हा फॉर्म फिल करायचा आहे. लॅबोरेटरी अटेंडंट एकच जागा आहे. ठीक आहे, फक्त 10वी बघा, ओनली 10th वर. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही फॉर्म भरायचे ते दोन्ही फॉर्म भरू शकतात. 10वीवर दोनच फॉर्म आहेत, एक WR 10-126 आणि WR 13-826 लॅबोरेटरी अटेंडंट. ठीक आहे, आणि हा जो आहे स्टाफ कार ड्रायव्हर त्याच्यावर ड्रायव्हिंगसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे, तुम्ही कुठेतरी जॉब करताय ड्रायव्हिंगचा, गव्हर्नमेंट किंवा एक कुठेही ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तुम्हाला त्यांनी सर्टिफिकेट दिलं पाहिजे 3 वर्ष आमच्याकडे ड्रायव्हिंग करतोय. तर या प्रकारे 10वी प्लस ड्रायव्हिंगचा तुमच्याकडे लायसन्स असेल, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. परमनंट पोस्टिंग मुंबई आहे. ठीक आहे, ओके, चला पुढे जाऊयात. आपले 12वीचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत तर बघा, WR 14-026 लॅबोरेटरी अटेंडंट 19, खूप चांगल्या जागा आहेत. कंपल्सरी ज्यांची 12वी प्लस सायन्स झालंय त्यांनी कंपल्सरी फॉर्म भरायचा आहे. बिलकुल तुमच्या मित्रांपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त ऍप्लिकेशन ह्या SSCचे महाराष्ट्रातून गेले पाहिजेत, तेव्हाच आपला टक्का महाराष्ट्रामध्ये SSCचा वाढेल आणि याच्यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. ठीक आहे, तुमचं काम आहे फक्त मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचवायचंय. पुढे बघा, WR 13-226 फील्डमॅन. तर ही फील्डमॅनची एकच पोस्ट आहे, ओनली 12th. 12वी कुठलाही याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स लागत नाही, 12वी झाली तुम्ही फॉर्म भरू शकता. जागा एकच आहे. पण मग बराच वेळ असं होतं की एकच जागा आहे, मी कशाला फॉर्म भरू. होतं कसं, ह्युमन टेंडन्सी अशी, जसा विचार तुम्ही करता ना तसा विचार सगळेच करतात, मी कशाला फॉर्म भरू. असं करता करता फॉर्म ऍप्लिकेशनच खूप कमी येऊन जातात आणि अशा पोस्टचा कट ऑफ कमी होऊन जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे रिस्क घ्यायची असेल तर हाच तो टाइम आहे. पुढे पोस्ट फॉर ग्रॅज्युएट पास स्टुडंट. आता बघा, ज्यांचं ग्रॅज्युएशन काही टिपिकल स्ट्रीम मधून झालंय, जसं ज्युनियर केमिस्ट आहे बघा, 14 वॅकन्सी आहे. त्यामध्ये MSc केमिस्ट्री झाली असेल किंवा MSc बायोकेमिस्ट्री झाली असेल, MSc डेअरी, MSc फूडटेक, MSc बायोटेक, MSc कुठल्या तरी एका ह्याच्यात झाला असेल. ठीक आहे, किंवा ऑर आहे याला, किंवा बीटेक केमिकल इंजिनिअरिंग किंवा बीटेक फूड, बीटेक ऑइल इंजिनिअरिंग कोणाची झाले असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढे BSc केमिस्ट्री प्लस 2 इयर्स एक्सपिरियन्स. कुणाचा फक्त BSc केमिस्ट्री झालंय पण त्याला 2 वर्ष प्रोडक्शन मधला एक्सपिरियन्स लागतो, ड्रग किंवा याच्यातला, तरच तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, आता पुढे ओके, नेक्स्ट पोस्ट आहे WR 13-526 फार्मासिस्ट कम क्लर्क. 7 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं 12वी प्लस डी फार्म झालेलं आहे, 12वी प्लस डी फार्म, ते विद्यार्थी भरू शकतात. किंवा एखाद्याचं फक्त B फार्मसी झालंय, B फार्मसी, ओनली B फार्मसी, तो फॉर्म भरू शकतो. त्यानंतर पुढची पोस्ट आहे ती म्हणजे सिनियर टेक्निकल असिस्टंट. सिनियर टेक्निकल असिस्टंट एकच जागा आहे, MSc ऍग्रिकल्चर. आता ऍग्रीचे भरपूर विद्यार्थी आपल्या संकल्प असतील किंवा संभाजीनगरमध्ये स्टडी करतायत, तर बघा, किंवा एखाद्याचं बीटेक ऍग्रिकल्चर झालं असेल, बीटेक इंजिनिअरिंग, ऍग्री इंजिनिअरिंग झालं असेल, ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. WR 12-226. चला, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला पुढे जाऊयात. त्यानंतर सिनियर सायंटिफिक असिस्टंट WR 12-126 एकच जागा आहे, MSc झुलॉजी साठी. बघा, एकदम टिपिकल. आता विचार करा, भारतात तयारी किती मुलं करतात MSc झालेले, त्याच्यात MSc झुलॉजी कुणाचं झालं असेल आणि त्याच्यात ही पोस्ट किती जणांनी शोधली असेल, एवढी मेहनत कुणी घेतली असेल, फॉर्म येतील किती, 50-100 पण फॉर्म येत नाही अशा जागेला. ठीक आहे, आणि तयारी करणारे बोटावर मोजणे इतके लोक असतात आणि अशा पोस्टचे कट ऑफ कमी जातात. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी MSc झुलॉजी असेल आणि त्याची थोडी जरी तयारी असेल तर त्याच्यापर्यंत ही जाहिरात नक्की पोहोचवा, कोणाचं तरी भलं होऊन जाईल मित्रांनो. लॅबोरेटरी असिस्टंट WR 13-026 4 वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये मात्र BSc फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ तीनही विषयामध्ये BSc असलेले आवश्यक आहे, किंवा तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालंय, सिव्हिल असेल, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे,
ठीक आहे, हे ऑर आहे. ऑरचा अर्थ काय होतो, हे किंवा हे. डिप्लोमा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल एकापैकी तिन्हीपैकी एका स्ट्रीम मधून झालं असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. 4 म्हणजे चांगल्या जागा आहेत. पुढे पोस्ट फॉर लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 ह्या वर्षी मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती यांच्या अंतर्गत पुणे खडकवासला या ठिकाणी असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी खूप साऱ्या जागा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मेनली ह्या 2-3 पोस्ट आहे, लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 आणि रिसर्च असिस्टंट. खूप चांगल्या 1 लाख लेवल 7. अरे विचार करा, 8वा वेतन आयोग आल्यानंतर लेवल 7 ची सॅलरी होईल 1,20,000च्या आसपास. आणि परमनंट पोस्टिंग पुणे 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 परत एकदा. ठीक आहे, चला आता त्याच्या अगोदर आपण लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 ही देखील पुण्यातच आहे. खडकवासला पुण्यामध्ये परमनंट पोस्टिंग आहे या सर्वांची. ठीक आहे, जागा 10 चांगल्या जागा आहेत बरं का. पहिली पोस्ट WR 11826, WR 11826 2 जागा आहेत. BSc स्टॅटिस्टिक्स झालं असेल कुणाचं. त्यानंतर WR 11726 10 जागा आहेत. BSc मॅथमॅटिक्स झाला असेल तर. त्यानंतर WR 11626 परत एकदा 10 जागा. BSc कम्प्युटर सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स. पुढे WR 11526 2 जागा आहेत. BSc केमिस्ट्री झाली असेल तर. त्यानंतर WR 11426 परत एकदा 10 जागा. BSc फिजिक्स कुणाचं झालं असेल तर. ठीक आहे, तुमचे BSc झालेले जे कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट पोहोचवायची आहे. ठीक आहे, चला मी बाजूला सरकतो, एकदा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, चला पुढच्या पोस्ट बद्दल बघूयात. रिसर्च असिस्टंट. अरे विचार करा, तुम्ही खडकवासल्यामध्ये तुम्ही रिसर्च असिस्टंट एक चांगल्या पदावरती तुम्ही असणार आहे. लेवल 7चा पगार तुम्ही घ्याल. निवांत वर्क आहे. खडकवासला अरे जन्नत आहे, जन्नत. पुणे त्याच्यात खडकवासला एकदम खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लाईफ टाईम जॉब करण्याची संधी आहे. तुम्हाला तयारी करायची. पोस्ट कमी आहे परंतु पगारही तगडा आहे. ठीक आहे, इथं ह्या सगळ्या MSc किंवा इंजिनिअरिंगच्या बेसिसवर आहेत. WR 11326 एक जागा आहे MSc केमिस्ट्रीसाठी. त्यानंतर WR 11226 एक जागा आहे MSc मॅथमॅटिक्स साठी. त्यानंतर WR 11126 3 जागा आहेत MSc फिजिक्स साठी. त्याच्यानंतर WR 10926 4 जागा आहेत इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असेल कोणाचं. त्याच्यानंतर WR 10826 2 जागा आहेत इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाले असेल तर. आता कोणी मला म्हणायचं डिप्लोमा चालेल का? बिलकुल चालणार नाही. क्लिअरली इंजिनिअरिंगची डिग्री सांगितलेली, डिग्री. ठीक आहे, इंजिनिअरिंग म्हणजे BE किंवा BTech. तुमचं BE चालेल किंवा BTech चालेल. ठीक आहे, तर याच्यासाठी मला कमेंटमध्ये याच्यासाठी तरी मेसेज टाकू नका प्लीज. ठीक आहे, इथं क्लॅरिफिकेशन देतोय मी. BE BTechच लागतं या ठिकाणी. ठीक आहे, कम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असेल किंवा मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल असेल, त्यासाठी तुम्हाला हे सगळे पोस्ट कोड त्या ठिकाणी भरायचे आहेत. चला मी बाजूला होतो, एकदा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, चला पुढे जाऊयात. एक्झाम सेंटर कुठले कुठले आहेत आता सर्वांना माहिती आहे. संभाजीनगरमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर आहे. जळगाव आहे, नांदेड आहे, पणजी आहे, पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भरपूर ठिकाणी एक्झाम सेंटर आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटीमध्ये एक्झाम सेंटर आहेत. ठीक आहे, त्यामुळे बिलकुल फॉर्म भरू शकता तुम्ही. एक्झाम प्रोसेस कशी असणार आहे? एक एक्झाम फायनल सिलेक्शन म्हणताय सर, नक्की कशा प्रकारे होतं? तर पहिली तुमची एक्झाम होते, फॉर्म भरला, CBT 1 एक्झाम होईल, सिंगल एक्झाम असेल ही. एक्झाम झाल्यानंतर काय होईल? आन्सर की येईल. आन्सर की आल्यानंतर काय येईल? आन्सर की आल्यानंतर तुमचे मार्क्स एकदा कळाले, त्यानंतर रिझल्ट येईल तुमचा. रिझल्ट आला की त्याच्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुमचे जे काय असतील ते डॉक्युमेंट वेबसाईटवरती अपलोड करायचे. ते डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील. त्याच्यात काही विद्यार्थी गाळले जातील. नंतर काय होईल सर? नंतर परत एकदा DV होईल. तो DV त्या डिपार्टमेंटला होईल आणि त्यानंतर जो सेकंड रिझल्ट येतो, 2दा रिझल्ट येतात. एक हा पहिला रिझल्ट झाला आणि त्यानंतर एकदा ऑनलाईन DV होतो. DV झाल्यानंतर परत एकदा रिझल्ट येतो आणि तो जो सेकंड रिझल्ट येतो तो फायनल रिझल्ट असतो. त्या विद्यार्थ्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये तुमचा DV होतो आणि तिथं तुमचं फायनल सिलेक्शन मानलं जातं. अशा प्रकारे ही एक्झाम प्रोसेस आहे. ठीक आहे, परत एकदा आता आधार बेस्ड ऑथेंटिकेशन करा आणि कराच. ठीक आहे, सगळ्यांनी करायचंय.
कारण की हे जर केलं असेल तर कुठलीही अडचण तुम्हाला तुमच्या एक्झामच्या प्रोसिजरमध्ये सिलेक्शन जॉईनिंग पर्यंत येणार नाही. ठीक आहे. ओके. खूप मोठं नोटिफिकेशन होतं, त्याला प्रॉपरली रीड करून सगळ्या एक्झाममध्ये सेग्रिगेट, कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या अशा पण पोस्ट होत्या की ज्याच्यामध्ये 1 इयर 2 इयर एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जर ती लिंक हवी असेल तर ती लिंक मी काय करतो, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. त्या लिंकवर क्लिक केलं तुम्ही का त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक केलं, पोस्ट कोड टाकायचा आणि त्या पोस्ट कोडसाठी तुम्हाला चेक करायचं आहे प्रॉपरली की मी इलिजिबल आहे की नाही. ठीक आहे. हा व्हिडिओ करण्यासाठी खरंच खूप मेहनत लागलेली आहे. तुमचं काम आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. लाईक तर करणारच आहात तुम्ही, मला खात्री आहे तुमच्यावरती. आणि जर काही शंका असतील तर कमेंट करा. सर्वात महत्वाचं, तुम्हाला जर यामध्ये तर ह्या बॅचच्या रिगार्डिंग पण काही डाऊट असतील किंवा ओव्हरऑल ह्या फॉर्मच्या रिगार्डिंग एक्झामच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर माझा फोन नंबर या ठिकाणी मी मेन्शन करतो. आमचं टेलिग्राम चॅनल असेल संकल्पचं, एबीडी संकल्प किंवा संकल्प एसएससी रेल्वे, हे एक आपलं स्पेशल एसएससी रेल्वेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी संकल्प एसएससी रेल्वे म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तर याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू सो मच. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.